नमस्कार, कोकणी फूड लवर्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बोंबील फ्राय. तर इथे माझ्याकडे बोंबील आहेत, हे बघा. आता ते कसे साफ करायचे ते मी तुम्हाला दाखवते. तर सध्या सुरुवात आहे, आता बोंबीलचे सीझनच आहे, त्याच्यामुळे जरा जाडे नाही आहेत, बारीकच आहेत बोंबील. पण हे बोंबीलचं सीझन हे आत्ताच असतं पावसाळ्यामध्ये. पावसाळ्याचे 2 महिने, श्रावण आणि श्रावणाच्या आधीचा महिना, त्याच्यामुळे हे सीझनल फिश आहेत. नंतर तुम्हाला हे बोंबील मिळणार नाही, त्याच्यामुळे मी आता दाखवतो. तुम्हाला जर खायचे असतील तर तुम्ही आत्ताच ह्या सीझनमध्ये करून बघा. नाही, मनी माऊ पण आम्हाला जाम त्रास देते. रोज नेहमी मच्छी साफ करताना ती साईडला असते. तिला अशी आशा असते की मला खायला देतील म्हणून, त्यामुळे ती पण मध्ये 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 आवाज करते. तर त्याला मधून कापायचं आहे आणि जो मधला काटा असतो बोंबीलचा तो आपण काढून घ्यायचा. असं काटा न काढता सुद्धा आपण फ्राय करू शकतो, पण जर मधला काटा काढला तर ते आणखीन कुरकुरीत आणि भजीसारखे लागतात. बोंबील हा कसा एकदम गुळगुळीत आणि सॉफ्ट असतो फिश, त्याच्यामुळे काटा एकदम व्यवस्थित काढावा लागतो. आणि त्याला एकच काटा असतो, तो मधला. आता इथे मी पूर्ण अख्खे बोंबील फ्राय जास्त करणार नाही आहे, मधून कापणार आहे, कारण आपल्या तव्यामध्ये तेवढे बोंबील पण राहिले पाहिजेत ना मोठे, म्हणून. हा असा त्याचा काटा काढून घ्यायचा. असा काटा निघतो त्याचा. हे असे सगळ्या बोंबील आहेत, त्याचे आपण असे काटे काढून घेणार आहोत. हे काटा काढायलाच भरपूर वेळ लागतो, पण ते तयार झाले बोंबील फ्राय की छान लागतात. बघा, आता बोंबील हा असा दिसतो पूर्ण. तर इथून मधून मी 2 तुकडे केलेत त्याचे आणि आपण असे फ्राय करणार आहोत. अशा प्रकारे मी सगळे बोंबील आता हे साफ करून घेते. तुम्हाला कळायलाच असेल बोंबील कसा साफ करायचा तो. चला तर मग बघूया आपण आता हे फ्राय करायचे कसे, कोणकोणते मसाले वापरायचे. आता इथे मी हे पाण्यामध्ये चाळणीमध्ये ठेवलेले निथळायला, कारण बोंबील हा माशाला भरपूर पाणी सुटतं आहे. बघा, अर्धा तास मी ठेवलं होतं, त्यातून एवढं पाणी निघालं. ते आपण आता टाकून देऊया पाणी. आणि आता हे बोंबील पूर्ण सुके झाले असतील, ड्राय. त्याच्यामध्ये आपण आता हे सगळे मसाले टाकणार आहोत. आता ह्या मिसळणीच्या डब्यामधले आपण पहिले हिंग टाकणार आहोत. हिंग टाकते मी 1 चमचा. हळद 1 चमचा. काही जण असं पाणी निथळत ठेवत नाही, डायरेक्ट पण फ्राय करतात, पण बोंबीलला पाणी जास्त सुटतं, त्याच्यामुळे मसाले त्याला लागत नाहीत, म्हणून ते पहिले पाणी निथळून घ्यायचं. हे बघा, आता इथे मी अर्धा चमचा, पाव चमचा जवळजवळ गरम मसाला टाकला आहे. 2 चमचे मिरची पावडर. आणि 2 चमचे मी इथे लसूण टाकणार आहे. बारीक ठेचून घेतलेला लसूण आहे. तुम्ही निथळत नाही ठेवलं, डायरेक्ट फ्राय केले तर चालेल, पण ते ठेवायचे नाही जास्त वेळ, लगेच फ्राय करायचे. आता हे इथे मी थोड्या वेळ नंतर फ्राय केले तरी पण चालतील, तेव्हा पाणी एवढं सुटणार नाही. मीठ चवीनुसार आणि 2 चमचे मी चिंच टाकते. आता काही जण इथे कोकम आगळ पण वापरतात,
आमच्या इथे कोकणात कोकम आगळ हे जास्त वापरलं जातं, पण आम्ही चिंच वापरतो. त्याच्यामुळे कोकम आगळ टाकून त्याची चव वेगळी लागते आणि चिंच वापरून त्याची चव वेगळी लागते. आता हे सगळं मी एकत्र करून घेतलेलं आहे. तर कोथिंबीर मी याच्यात टाकत नाही आहे, नंतर टाकणार आहे गार्निशिंगसाठी. लावून घेतले आपण. आता आपण लगेच ते फ्राय करायला घेऊया. आता आपण हे जे बोंबील आहेत ते आपण पहिले तांदळाच्या पिठामध्ये त्याला कोटिंग करून घेणार आहोत, लावून घेणार आहोत आणि मग ते तेलामध्ये फ्राय करणार आहोत. आता हे तांदळाचं पीठ बारीक असलं पाहिजे, जे आपण भाकरीला वापरतो ना तसं पीठ घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि मसाला टाकायचं आहे. मीठ चवीनुसार टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही, कारण आपण बोंबीलच्या मसाल्यामध्ये पण आपण मीठ वापरलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये बोंबील सोडूया तेलामध्ये. बघा आता हे कसे लावायचे ते पण मी दाखवते. तर 2 मी आधी ऑलरेडी सोडलेले आहेत तेलामध्ये. हे बघा तांदळाचं पीठ असं पूर्ण लावून त्याला प्रेस करायचं थोडं, म्हणजे त्यातलं जे काही पाणी असेल ते निघून जातं. ह्याच्यावरती थोडं पीठ टाकायचं आणि थोडं त्याला प्रेस करायचं. सगळीकडे पीठ असं लागतं आणि मग ते फ्राय करायला तव्यात ठेवायचे. काही जण रवा पण मिक्स करतात, पण ॲक्च्युली बोंबीलसाठी रवा न करता तांदळाच्या पिठामध्ये पण केलं तरी चालतं. कुरकुरीत होतात, खरपूस भाजले जातात. आता 2-3 मिनटातच ते चांगले खरपूस भाजले जातील, कारण का लगेच शिजतो बोंबील. बोंबील खाण्यासाठी कोकणातली लोक ह्या सीझनची वाट बघत असतात. हे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येतात. थोडं हे पूर्ण सॉफ्ट असल्यामुळे त्याला जरा व्यवस्थित उलटे करावे लागतात, नाहीतर त्याचा तुकडा गळतो. आता एका साईडने आपण खरपूस भाजून घेतले, तर दुसऱ्या साईडने पण असेच खरपूस भाजून घेऊया. आणखीन 2 बोंबील मी याच्यात फ्राय करायला टाकते तेलात. हे बघा छान खरपूस झालेले. कलर पण किती छान आला आणि टेक्स्चर पण बघा. भजीसारखे सुद्धा नुसते तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता कुरकुरीत बोंबील. दहा मिनिटात हे रेडी होतात फ्राय करून. हा ना जास्त वेळ लागत नाही बोंबीलला. आता हे आपण डिशमध्ये काढून घेऊया. इथे आपले बोंबील फ्राय करून झालेले आहेत आणि आपली डिश रेडी आहे. कसे वाटले तुम्हाला ते नक्की सांगा आम्हाला. तुम्हाला जर आवडलं असेल रेसिपी तर तुम्ही नक्की करून बघा, आणि हे ह्या सीझनलाच मिळतात. चला तर मग मी आता खाऊन बघते. खूपच छान झालेले आहेत, मस्त लागत आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.